मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भीमाशंकर मंदिर बांधकामाची पाहणी केली आणि वेगानं परिवर्तन होणार. कुंभ सुरू होण्याआधी भीमाशंकरमधलं काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलंय. मागच्या वर्षी आराखडा मंजूर झालाय आणि गावातल्या लोकांनी सुद्धा सहकार्य केलंय. काही घरांचं स्थलांतर करणार आहोत, त्यांना दुसऱ्या ठिकाणी सुंदर घर देऊ अशी ग्वाही फडणवीसांनी दिली. तर या कामावर अतिशय समाधानी आहे. भीमाशंकरचा आशीर्वाद मिळावा असं फडणवीसांनी म्हटलंय. मला आज एवढंच हवं आहे की अल निनोचं वर्ष आहे, त्यामुळे भीमाशंकराचा आशीर्वाद मिळावा आणि पाण्याचं डेफिसिट कमी व्हावं, एवढीच भीमाशंकराला आज प्रार्थना आहे. पाऊस पडला पाहिजे आणि मला आनंद आहे. आज ही सगळे जो भाग आहे हा मी स्वतः बघितला आणि जे काम चाललंय ते बघितलं. मी अतिशय समाधानी आहे. मला विश्वास आहे रेकॉर्ड स्पीडमध्ये पुढच्या वर्षी कुंभ सुरू होण्याच्या आधी यातलं 90% काम आपण पूर्ण केलेलं असेल. या आराखड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की इथल्या गावातल्या लोकांनी जे सहकार्य दाखवलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जवळपास 150 घरं जी आहेत ती सगळी शिफ्ट होत आहेत आणि आम्ही पण हा चंग बांधलेला आहे की त्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं बाजूलाच आम्ही जागा देतो, तिथे गाव तयार करतो. लोक जसं भीमाशंकरचं दर्शन करण्याकरता येतील तसंच त्या गावामध्ये देखील दर्शन करायला जातील अशा प्रकारची गावामध्ये व्यवस्था आपण करतो. त्या गावाची अर्थव्यवस्था पूर्ण बदलतो.